झिराड ग्रामपंचायतीने राज्यामध्ये नाव लौकिक निर्माण केले। दिलीप भोईर देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झिराड ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात। यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहे। झिराड ग्रामपंचायतीतर्फे वर्षातून 3 वेळा वृक्षारोपण केले जाते, तर स्वातंत्र्य दिनानिमित्त एक घर एक झाड हा अभिनव उपक्रम आतापर्यंत राबवलेला आहे। यात प्रत्येक ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। आजही स्वातंत्र्य दिनी वृक्ष वाटप करण्यात येत आहे। आजही ग्रामस्थ ग्रामपंचायतीमधून एक झाड घेऊन जात आहे। ग्रामपंचायतीने दिलेल्या वृक्षाचं ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे संगोपन केलं जाते। गेली 10 वर्ष दर्शना भोईर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार सांभाळलेला आहे। आज प्रशासक म्हणून प्रार्थना पेढवी काम पाहत आहे, तर गेली 13 वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी काम करताना गावाला एकत्रित करण्याचं काम केलं आहे। त्यामुळे सरपंच, माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रशासक प्रार्थना पेढवी यांनी ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करत नीटनेटका केलाय। सर्व समभाव, सर्वांना योग्यतेची वागणूक मिळत आहे। म्हणून आज झिराड ग्रामपंचायतीचा नाव लौकिक संपूर्ण राज्यात आहे, असं गौरवोद्गार भाजपाचे नेते, रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काढले असून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत। आज 15 ऑगस्ट आणि ग्रुप ग्रामपंचायत झिराड 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वच उपक्रम करत आलेली आहे। ही ग्रुप ग्रामपंचायत गेले 10 वर्ष या ग्रामपंचायतीवरती सरपंच म्हणून सन्माननीय दर्शना भोईर हे कामकाज बघत होते आणि आज प्रशासक म्हणून आमच्या प्रार्थनाजी पेढवी मॅडम या इथलं कामकाज बघत आहेत। त्याचबरोबर सहकारी ग्रामपंचायतीचे ज्यांनी लोकांबरोबर अतिशय 13 वर्ष ग्रामपंचायतीचं ज्यांनी ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलं ते संजयजी पाटील या गावाला एकत्रित आणण्याचं काम, एकत्रित घेण्याचं काम आणि त्याचबरोबर या ग्रामपंचायतच्या माजी सरपंच दर्शना भोईर 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10 वर्ष सतत वर्षातून 3दा वृक्षारोपण केलं जातं। त्याचबरोबर 15 ऑगस्टच्या दिवशी एक घर एक झाड हे गेले 10 वर्ष उपक्रम राबवत आलेला आहे आणि प्रत्येक घराजवळी प्रत्येकाने इथल्या ग्रामस्थांनी सर्वात मोलाची या ग्रामपंचायतीला दिलेलं योगदान हे महत्त्वाचं आहे। म्हणून आज आपण हे 10 वर्ष सतत एक घर एक झाड देतोय आणि आजही बहुसंख्येने ग्रामस्थ येऊन इथून एक घर एक झाड हे घेऊन जातात आणि घरासमोर त्याचं लावल्यानंतर त्याचं संगोपनही करण्याचं काम ते करत असतात। म्हणूनच आज ग्रुप ग्रामपंचायत झिराड इथले जे सरपंच असतील, माजी सरपंच असतील, त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी असतील, आजच्या ज्या प्रशासक म्हणून प्रार्थना पेढवी मॅडम असतील, यांना मी मनापासून धन्यवाद देईन, कारण मी ह्याच गावचा रहिवासी असल्या कारणाने या ग्रामपंचायतीने सर्व समभाव आणि सर्वांना योग्यतेची वागणूक देऊन आज ही ग्रामपंचायत तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ही ग्रामपंचायत झिराड याचं नाव घेतलं जातं आदराने। आणि आजच्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने पूर्ण 140 करोड जनतेला आमच्या या ग्रामपंचायतीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। पासून ग्रामपंचायत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम 15 ऑगस्टच्या दिवशी करत आहेत। एक घर एक झाड अशी संकल्पना ग्रामपंचायत ठेवत आहे आणि ग्रामस्थ अशा प्रकारे एक झाड घेऊन त्याची जोपासना करतात व झाड वाढवतात। अशा प्रकारे ग्रामस्थांचा मोठा सहभाग इथे ग्रामपंचायत लाभलेला आहे। कोणतेही काम आपण सांगितले तरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि सहकार्याची भावना ही नेहमीच राहते। त्यामुळे मला गेले 13 वर्ष इथं कामकाज करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही। हे सर्व श्रेय मी इथल्या ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आजी यांना देतो। तसेच आमचे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भोईर साहेब हे नेहमी माझ्या पाठीशी असतात। कोणतेही काम त्यांना सांगितले ते तुम्ही फक्त हो म्हणा असे असतात आणि सर्व तयारी ते त्यांच्या मार्फत करत असतात आणि त्यांच्याही ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात सहकार्य असते। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.